ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हे जे सरकार सत्तेवर आहे, महायुती सरकारनं जे निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जी आश्वासन दिली होती, त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडनं करून घेण्यासाठी हे आंदोलन उभारायचं. काल काही जे समान मुद्दे आहेत, सगळ्या शेतकरी संघटनांनी काही समान मुद्दे काढले आणि ह्या मुद्द्याच्या आधारे प्रत्येक विभागवार शेतकरी परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही मुख्य घटक पकडून सुरुवातीला विभागवार मेळावे घ्यायचे शेतकरी आणि शेतमजुरांचे आणि नंतर 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये यासाठी मोठं आंदोलन करायचं काल ठरलेलं आहे. आणि संपूर्ण कर्जमाफी, शेतमजुरांना बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवर शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करणे, GST कृषी निविष्ठावरली GST जी आहे ही GST मुक्त कृषी निविष्ठा असणे, कारण उत्पादन खर्चात खूप मोठी वाढ होतो. भावांतर योजना, उत्पादन खर्चावर MSP वर 20% जे अजून अतिरिक्त भाव द्यायचं सरकारनं जाहीर केलं होतं. ही सगळी जी आश्वासनं आहेत, ही आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी येत्या काही दिवसात धाराशिव जिल्ह्यात ही आपल्या विभागाचा मेळावा होणार आहे. सर्व शेतकरी ह्यात कुठलाही पक्ष नसण्यापेक्षा सगळे मिळून शेतकरी म्हणून सगळे एकत्र येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीची काल स्थापना झाली. शेतकरी संघर्ष समितीची स्थापना झाली. यामध्ये किती संघटना, किती पक्ष सहभागी आहेत? जवळपास काल जे होते ते मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे होते, राजेश टोपे साहेब पवार साहेबांच्या पक्षातर्फे ऑनलाईन उपस्थित होते आणि बाकीचे शेतकरी संघटना आहेत. राज्यातल्या बहुतांश शेतकरी संघटना, बच्चू कडू होते, विजय दावंदे साहेब होते, अजित नवले साहेब होते, राजू शेट्टी साहेबांचे प्रतिनिधी होते, ह्या बहुतांश महादेव जानकर साहेब होते, हे सगळे जवळपास बहुतांश शेतकरी संघटना सहभागी होत्या. आणि ह्यात एकच ठरलं किंवा जे समान मुद्दे आहेत, या समान मुद्द्याच्या आधारे एकत्रित लढा द्यायचा आणि सरकारवर दबाव टाकून आपल्या मागण्या शेतकऱ्यांच्या मान्य करून घ्यायच्या. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.